583 या संख्येचे घनमूळ किती? आता या ठिकाणी हे 5 अंकी संख्या आहे, घनमूळ काढताना अवयव पाडायचे असा काय प्रकार काय करू नका, अजिबात सोपे आहे देतो तुम्हाला घनमूळ काढण्यासाठी. शेवटचे 3 अंक उजवीकडून शेवटचे 3 अंक निवडायचे. का 3 अंक निवडायचे? घनमूळ काढायचे म्हणून. आता 3 अंक निवडल्यानंतर त्याचा एकक स्थान 3 आहे. आता कुठल्या संख्येचा घन केला की आपल्याला या ठिकाणी कुठल्या संख्येचा घन केला तर या ठिकाणी 3 मिळतोय. 3 चा घन केला 27 मिळतोय. 7 येतोय, चालत नाही. या 3 चा घन केला 27 मिळतोय, चालत नाही. या 7 चा घन केला की 243 मिळतोय. म्हणजे या ठिकाणी 7 चा घन 243, या 7 चा घन 3 मिळतोय. म्हणजे 17 किंवा 27 या दोन पैकी उत्तर हमखास आहे. मग आपण या दोघांपैकी कुणाची निवड करायची? तर राहिले हे 2 अंक. मग 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27. मग 27 आपण 19 च्या पुढे गेलो आणि 19 पासून लय मागे गेलो 10. म्हणजे आपण या ठिकाणी 8 चीच निवड केली पाहिजे. म्हणजे 8 म्हणजे कोणाचा घन आहे? 2 चा घन. म्हणून या ठिकाणी आपण 27 हे घनमूळ याचं निवडायचं. समजलं? ओके.